नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय मधुकर प्रभुने. थांबा, मी काही कुठली घोषणा करणार नाही आहे. तर मला बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्या सगळ्यांबरोबर. खूप दिवसापासून एक सांगायचं होतं. माझ्याकडे एक पेशंट आली होती, ती खूप दूरवरून आली होती आणि तिची मेन समस्या ही होती की तिला अंगावरनं खूप जात होतं. तिला कोणीतरी माझा रेफरन्स दिला असेल. तर ती अतिशय घाबरलेली अशी होती. तिला समजत नव्हतं की काय करावं. बराच वेळ तिची हिस्ट्री घेतल्यानंतर असं जाणवलं की तिला PCOSचा त्रास हा गेल्या 6 महिन्यापासून होता. त्या संदर्भात तिने कोणत्याही डॉक्टरांची भेट घेतली नव्हती, ना कुठले उपचार घेतले होते. तर तिला मी अर्धा ते पाऊण तास काउन्सेलिंग केलं. सोनोग्राफी आम्ही करून घेतली. सोनोग्राफी केल्यानंतर तिला योग्य असे उपचार केले आणि त्याच्यानंतर ती रिलॅक्स झाली. तिच्या अंगावरचं जायचंसुद्धा पूर्णपणे बंद झालं. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की बरेच दिवस झालं पाळी अनियमित होती. तिला जवळजवळ पाळी 40 दिवस ते 45 दिवसापासून 40 ते 45 दिवसानंतर येत होती. पण ह्या संदर्भात तिने कुठल्याही डॉक्टरांना दाखवलं नव्हतं ना. तिने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली होती. तर स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका. काही त्रास वाटत असेल डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे तिला कधी जाणवलं तर ज्यावेळेला तिच्या अंगावरनं जास्ती जात होतं त्यावेळेला तिने डॉक्टरांची पायरी चढली. तर माझं हेच सांगणं आहे सगळ्यांना की थोडाफार त्रास झाला तरी डॉक्टरांना येऊन भेटा. काही लक्षणं असतील, काही आजार असेल तर डॉक्टरांना येऊन भेटा. एकदम शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर डॉक्टरांना येऊन भेटण्यात काहीच पण नाही आहे.